हॅलो गाईस, तुमचं सगळ्यात स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला ही साईडचं दाखवतो, आपला इलेनगर साईड. इलेक्ट्रिकचं आणि इलेक्ट्रिक तारेचं काम दोन्ही झालं, म्हणजे चालू झालेलं दिसतंय ऑलमोस्ट. खोदकाम करून ठेवलेलं आहे, इथं रस्ता बनवला आहे आणि असा नॉर्मल रस्ता, कच्चा रस्ता बनवला आहे फक्त येणे जाण्यासाठी. बाकीचं लेवलचं तर काम आणि ट्रॅकचं काम तर हे तर ऑलरेडी झालेलंच आहे अगोदरचं. खाली पण नालीचं काम झालेलं दिसतंय. खांबचं आणि इलेक्ट्रिक तारेचं काम पूर्ण असं कम्प्लीट म्हणजे कंटिन्यू दिसतंय झालेलंच. म्हणजे हे जे असं हे दिसते ना एवढं खराब, हे ह्या स्टेशनला आहे बरं का. पाण्याची पण सुविधा केलेली त्यांनी, पण नळ नाही बसवले अजून. कलरचं काम पूर्ण झालेलं दिसतंय. ह्याची डिझाईनसुद्धा ह्या स्टेशनची वेगळीच आहे, एकदमच वेगळी डिझाईन आहे. वर्कर जे आहे ते असा टेंट करून राहते तिथं. स्पेशल परिसरात घाण कचरा टाकणाऱ्यांवर 500 रुपये दंड आकारला जाईल. मग हे घाणीचं काय, आता ह्यांना दंड कोण लावणार काय माहिती. बोर्ड वगैरे लावायचे काय राहिले तर, आणि इथं पण असं झोपण्यासाठी आहे. नावं लिहिलेले आहेत गावाचे, जिथून ट्रेन जाणार आहे. तिथून पुढं मग तिकीटचे दर वाढले तर अमळनेर 20 आहे, हातोला 20 आहे. गाडीचा क्रमांक दिलेला आहे, म्हणजे ट्रेन जे आहे तिचा नंबर दिलेला आहे. आणि इथून डायरेक्ट तुम्ही खाली ग्राउंडला जाता. अशा ह्या रूटने जाणार ना तुम्ही असं, तर डिस्टन्स जास्त दिसते. म्हणजे आत्ता मी आलो राजुरी नवगण रेल्वे स्टेशनला. जवळजवळ म्हणजे ट्रेन चालू झाल्यापासून मी आलोच नव्हतो. त्याच्यानंतर आज खूप महिन्याच्या नंतर आलो आहे. तर मी म्हणलो चला तुम्हाला दाखवतो इथल्या स्टेशनची अपडेट, काय म्हणजे काय चालू आहे काम, काय झालं आहे आतापर्यंत. चला आता तुम्हाला दाखवतो इथली अपडेट झालेली. अगोदर तुम्हाला ही साईडचं दाखवतो, आपला इलेनगर साईड. पुढं वर्कर येताना दिसत तुम्हाला, हे काम चालू आहे या साईडला. आता बघायला गेलं तर इलेक्ट्रिकचं आणि इलेक्ट्रिक तारेचं काम दोन्ही झालं, म्हणजे चालू झालेलं दिसतंय ऑलमोस्ट. इथं बघू शकता दोन्ही साईडला. आणि इथे एक तार अशीच पडलेली, तर थोडंफार काम राहिलेलं आहे, पण काम इन प्रोग्रेस आहे, म्हणजे चालूच आहे काम. इकडं येण्या जाण्यासाठी रस्ता बनवला आहे. ह्या पुलाचं पण काम ऑलमोस्ट झालं तर जमा म्हणू शकतो. आणि या साईडला पण रस्ता बनवलेला दिसतोय आपल्याला. हे बघा काम राहिलं इकडं, खोदकाम करून ठेवलेलं आहे. इथं रस्ता बनवला आहे ते बघा. इकडं पाईप वगैरे ठेवलेत नुसतं. आणि या साईडला पण काम राहिलेलं आहे. स्टेशनपर्यंत रस्ता वगैरे बनवलेला आहे. हे बघा असं पाईप पडलेलं आहे, काम अजून कंप्लीट नाही झालेलं आहे या साईडचं. आणि असा नॉर्मल रस्ता, कच्चा रस्ता बनवला आहे फक्त येण्या जाण्यासाठी. आणि वरी बघितलं तर फक्त नॉर्मल अशी खडी आणून टाकलेली. तिथं पण असं सिमेंटाचा रस्ता बनवायचा राहिला आहे प्लॅटफॉर्मवरती. बाकीचं लेवलचं तर काम आणि ट्रॅकचं काम तर हे तर ऑलरेडी झालेलंच आहे अगोदरचंच. तर ही आहे आपली इलेनगरची साईट. आणि आता आपण जाऊ बीड साईट. इकडे तुम्हाला दाखवते तिथली अपडेट काय आहे ते. खाली पण नालीचं काम झालेलं दिसतंय, फक्त म्हणजे असं थोडीशी घाण आहे. झाडं वगैरे छोटे छोटे, ती क्लिनिंग राहिली. आणि इथं अशी खडी हातरवली त्यांनी, जस्ट नॉर्मल म्हणजे टेम्पररी. खांबचं आणि इलेक्ट्रिक तारेचं काम पूर्ण असं कंप्लीट म्हणजे कंटिन्यू दिसतंय झालेलंच. थोडंसं राहिलेलं आहे बाकी, मग झालंच जमाय. आपण आता चाललो आहे बीड साईडला, आणि तुम्हाला बीड साईडची अपडेट दाखवतो मी. उन्हाळा सुरू झाला आहे आता, खूप हे ऊन पडलं आहे. मी आलो होतो त्यावेळेस स्टेशनचंच काम भरपूर चालू होतं. आता तर ऑलमोस्ट झालं तर जमाय, कलर वगैरे देऊन वगैरे झालंच आहे. हे बघा तारेचं काम, आणि छोटे छोटे बोर्ड पण बसवले तिथं. हे म्हणजे हे जे असं हे दिसते ना एवढं खराब, हे ह्या स्टेशनला आहे बरं का. पुढं आपलं बीडच्या पुढं असं कुठंच नाही. म्हणजे नॉर्मल खडीच टाकलेली, पण ती वेगळी छोटी अशी मिनी खडी म्हणून होती तशी टाकलेली. आणि तिथं तुम्हाला असं गवत वगैरे वाढलेलं दिसणार नाही, तर भरपूर असं गवत वगैरे दिसतंय वाढलेलं. तिथं पण काम राहिलेलं दिसतंय. आणि इकडं पण म्हणजे हे स्टेशनवरती गवत भरपूर आहे.
म्हणजे असं लेवल त्यांनी असं फक्त नॉर्मल खडी आणून टाकलेली, ती पण चांगली ह्याची नाही. आणि असं इथं खरं राहिलेलं दिसतंय घाण अशी. इथं पण पाण्याची पण सुविधा केलेली त्यांनी, पण नळ नाही बसवले अजून. स्टेशनला नाव पण दिलं आहे राजुरी नवगण. कलर पण एकदम कलरचं काम पूर्ण झालेलं दिसतंय. हे थोडंसं राहिलं तर बाकी ह्याची डिझाईनसुद्धा ह्या स्टेशनची वेगळीच आहे, एकदमच वेगळी डिझाईन आहे. हे असे इथे वर्कर जे आहेत ते असा टेंट करून राहते तिथं, जेवण खावण सगळं, झोपणं सगळं इथंच. आपण स्टेशनमध्ये जाऊ आणि इथलं काही काम झालं ते दाखवतो तुम्हाला. पहिलाच बोर्ड दिसतो आपल्याला, थुंकू नका म्हणून धूम्रपान, असं झालं आहे. काम तर व्यवस्थित झालेलं दिसतं वरती. हे बघा असं लिहिलेलं आहे, स्पेशल परिसरात घाण कचरा टाकणाऱ्यांवर 500 रुपये दंड आकारला जाईल. आणि इंग्लिश मराठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे, तिन्ही लँग्वेजमध्ये. इकडे बाथरूम, आता त्यांनी तसं लिहिलं आहे, पण ते तर चांगलेच आहे, अप्रिशिएट. मग हे घाणीचं काय, आता ह्यांना दंड कोण लावणार आहे काय माहिती. थुंकू नका असा पण बोर्ड लावलेला आहे. हे आहे मधलं, दाखवतो तुम्हाला थोडंसं इंटिरियर साईट. बोर्ड वगैरे लावायचे काय राहिले तर. आणि इथं पण असं झोपण्यासाठी आहे. हे तिकीट काउंटर आहे. काम झालं आहे सगळं, फक्त आता थोडंसं नॉर्मल राहिलेलं आहे, क्लिनिंग वगैरे. हे इथं लिहिलेलं आहे. इथे स्टेशन म्हणजे नाव लिहिलेले आहेत गावाचे, जिथून ट्रेन जाणार आहे, आणि त्यांचे तिकीट दिलेले तिथं. हे बघा, बीड 10 रुपये, रायमोहा 10 रुपये, विगनवाडी 10, जाट नांदूर 10. तिथून पुढं मग तिकीटाचे दर वाढलेत. अमळनेर 20 आहे, हातोला 20 आहे, वेतालवाडी 25 आहे. हातोलापासून पुढं वाढलेत, 25 आहे, म्हणजे 10 वाढलं आहे. परत वेताळवाडीपासून पुढं, वेताळवाडीपासून 5 रुपये वाढवले ते या कडापर्यंत 25 रुपये. आणि नंतर कडाच्या पुढं परत 5 रुपये वाढवले, 10 नवरा 30 रुपये. अहिल्यानगरपर्यंत 35 रुपये. ओके, म्हणजे इथून राजुरीपासून वाढले बरं, म्हणजे राजुरीपासून तिथून परत बीडपासून जर म्हणलं अहिल्यानगर तर 40 रुपये. आणि हे असं गाडीचा क्रमांक दिलेला आहे, म्हणजे ट्रेन जे आहे त्याचा नंबर दिलेला आहे, आणि कुठून कुठपर्यंत जाणार आहे त्याचं पण लिहिलेलं आहे. हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे. कलरचं काम मध्ये पण झालेलं आहे ऑलमोस्ट सगळं, आता क्लिनिंग राहिलेली. हे मोकळं सोडलं, इथं काय होणार काय माहीत नाही. ही खालची साईट वाटते, जाऊन बघू आपण. काय इकडे रूम आहेत खाली, सगळं काम तसंच पडलेलं आहे सगळं काम. इथं काम तर मध्ये नाही दिसत काहीच कामाचं. आणि इथून डायरेक्ट तुम्ही खाली ग्राउंडला जातात, पण आपण वरून जाऊ असं चालत. ही डिझाईन, ही सेम अशीच डिझाईन एक ह्याला पण आपल्या इकडे पण असं MT सोडलेलं. ही जी डिझाईन आहे आपली बीडच्या स्टेशनसारखी, खूपच लॉंग रूटने दिलेलं आहे. असं येण्या जाण्यासाठी एकच आहे. आणि इथं साईडला शेती आहे. हे पूर्ण असं अशा ह्या रूटने जाणार ना तुम्ही, असं
तर डिस्टन्स जास्त दिसते, म्हणजे येण्यासाठी खाली वेळ लागतो. आणि मग तिथं मधून जर गेलात ना तर लगेच तुम्ही ग्राउंडला पोचतात. हे खूप लॉंग ह्याने आणलं, म्हणजे ह्याचाही शक्यतो जास्त यूज होणार पण नाही मे बी. बघ ते कलरचं म्हणतात तो ऑलमोस्ट वरती एक थोडं राहिला कलर टेरेसला, म्हणजे छताला खालून. बाकी इंटिरियर तर पूर्ण कलर दिलेला आहे सगळीकडं. हे बघ असं आहे. तर हे काय माहीत नाही ह्याचं काय यूज होणार आहे. इथलं स्टेशन पुरंच डिफरंट आहे सगळं, म्हणजे इथलं डिझाईनच डिफरंट आहे, इनसाईड आणि आउटसाईड दोन्ही पण. आणि मग अशी तुम्हाला दाखवलं ते इथून होतं, म्हणजे इथून वर जायचं. हा शॉर्टकट मार्ग आहे, जास्त वेळ लागणार नाही काही नाही. आणि असे बाहेरचं काम राहिलेलं भरपूर असं स्टेशन आहे बघा. इथं गाळा आहे इथं. स्टेशन सुरू झाल्यानंतर इथं काहीतरी ठेवते, म्हणजे कंटिन्यू ते इलेक्ट्रिक सुरू झाल्यानंतर काम सामान असंच पडलेले, फरशी वगैरे लावायची राहिलेली. तर असं होतं राजुरी नवगणचं रेल्वे स्टेशन आणि तिथले अपडेट. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि इथली अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जेवढा होईल तेवढा शेअर करा व्हिडिओ, जेणेकरून ज्यांना माहीत नाही त्यांना पण माहीत होईल. तर भेटूया आपण नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.